Today's play activity is sorting by size, which comes under the category of cognitive development of preschool students. So, this play activity can be shared with the preschool teachers or parents who have the children of the age 2 to 6 years old. The objective of this play activity is to identify little and big objects and to sort object by size. For this we need a medium group of students, and material required is several small buttons and several big buttons, a small box and a big box, a pair of objects like one small and one big of each, like boxes, balls, toys, cards, dolls, or cones, or plastic bottles, or buttons. Now, how we have to play this activity? Show them the small buttons and big buttons, spread all the buttons and distribute those buttons among the children, and talk about the sizes of the button. Let them identify the small and the big button by feeling them and picking them up. Now here one variation is possible. Give two boxes, one small and one big box, and make the children sort the button and place them in appropriate box. Each child could be given a small and big boxes and some buttons so that they can sort by themselves. Here one variation is also there. Activity can be repeated with other material like small big pebbles or crayons or pencils or leaves or some toys or some cones where children can sort as per the sizes, and they can identify big and small size. And we can ask the children to walk around the school indoors and outdoors to collect the small and big objects and place them in the appropriate box, or we can ask the student to arrange or to as per the increasing and decreasing sizes of the objects or boxes available. इथे आपल्याला वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू मुलांना वेगवेगळ्या त्यांचं वर्गीकरण करायला शिकवायचं आहे. ह्याच्यामध्ये आपण मुलं लहान असतील, 2-3 वर्षांचीच मुलं असतील तर आपण त्यांना अगदी छोट्या बटन आणि मोठ्या बटन आणि ह्याच्यामधली मोठी कुठली छोटी कुठली ह्याच्या वेगवेगळ्या आकार आणि कुठल्या वेगवेगळ्या आकारामध्ये या बटन्स अवेलेबल असतात त्याच्याविषयी बोलू शकतो. त्यानंतर त्याचा उपयोग सांगू शकतो. आणि मग 2 वेगवेगळ्या बॉक्समध्ये, एक लहान बॉक्स आणि मोठा, ह्याच्यामध्ये त्या असणाऱ्या बटनचं आपण मुलांना वर्गीकरण करायला सांगू शकतो. आणि घरामध्ये अवेलेबल असलेल्या वेगवेगळ्या वस्तू असतील, खेळणे असतील तर त्याचंही आपण मुलांना वर्गीकरण करायला सांगू शकतो. छोट्या वाट्या, मोठे ग्लासेस किंवा छोट्या कार, छोटे बॉल, मोठे बॉल, खेळणे किंवा डॉल्स किंवा कोन्स, अशा ज्या वेगवेगळ्या वस्तू असतील किंवा बॉटलही आपण मुलांना लहान आणि मोठ्या आकारानुसार वेगवेगळ्या करायला सांगू शकतो. त्यानंतर मुलांना घरामध्ये असणाऱ्या वस्तू किंवा शाळेत असणाऱ्या वस्तू बाहेर जाऊन मुलांनी शोधायच्या, आणायच्या आणि त्या वेगवेगळ्या बॉक्समध्ये मुलं टाकू शकतात. म्हणजे छोटा बॉक्स आणि मोठा बॉक्स, म्हणजे त्याचं असं वर्गीकरण होईल साईजनुसार. किंवा इतरही गोष्टी बाहेर जर तुम्ही गार्डनमध्येही गेलात असाल तर तिथे मुलांना आपण ओरलीही विचारू शकतो की लहान झाड कुठलं, मोठं कुठलं, त्यानंतर लहान पानं कुठली, मोठी पानं कुठली, असंही मुलांना आपण वर्गीकरण करायला शिकवू शकतो. आणि ही खूप मजेशीर ॲक्टिव्हिटी होते, मुलांना मजा वाटते. आणि एरवी ही ॲक्टिव्हिटी झाल्यानंतरही मुलं तुम्हाला 1-2 दिवस ते सांगतच राहते की हे लहान आहे, हे मोठं आहे, हा मोठा चमचा, हा लहान चमचा, हे मोठं ताट, हे लहान ताट. तर मुलांना ही मजा वाटते, मुलांची वोकॅब्युलरी वाढते, मुलांचं बोलणं वाटतं, मुलं बोलके होतात आणि ह्याच्यातून परत त्यांना ज्ञानसुद्धा मिळतं आणि वस्तूंविषयी माहितीही मिळते. त्यामुळे ही ॲक्टिव्हिटी खूप मजेशीर आहे आणि नक्की ही घरी आणि शाळेतही करून घ्यायला हवी.